अय्यो, प्रेमात हेही असतं. हो. शुभ अश्विका. आय हाय. पार्ट आहे 71. पार्ट 70 मध्ये बघितलं होतं आपण. शुभ अश्विका आपापल्या घरी असतात हॉलमध्ये. तर शुभ सांगतो हे टी व्हीवर चॅनल लाव पटकन. तर रिमोट अश्विकाच्या ब्रोकडे असतो. तर शुभला तसं सांगते अश्विका. तर शुभ खूप डिसरिस्पेक्टफुल बोलतो. तर त्यावर अश्विका चांगलंच ऐकवते शुभला. तर पुढे शुभ काय बोलणार हे बघू. शुभ बोलतो, अरे हट, काही मोठा नाही आहे तो. लहान असो मोठा असो मला काही घेणं देणं नाही आहे. मला फक्त तुझ्याशी, तुझ्या मम्माशी आणि सुभिक्षाशीच घेणं देणं आहे. बाकी सगळे भरपूर अडथळा निर्माण करत आहेत. अश्विका बोलते, शुभ प्लीज शांत हो. आणि असा अडथळा निर्माण करत असतील तरी त्यांच्या बाजूने ते बरोबर आहेत, जसं आपण आपल्या बाजूने. सो प्लीज तू आता शांत हो आणि मी जाते मम्माला हेल्प करते. ओके. हां. शुभ बोलतो, ठीक आहे जा, आणि जास्त वेळ बिझी राहू नको, कळलं ना. मध्ये मध्ये मेसेज करत राहा प्लीज, नाहीतर माझा राग माहितीच असेल तुला. अश्विका बोलते, तुझं ना आता प्रेमच नाही राहिलं माझ्यावर. कधीही असंच धमकीत बोलतो, बट कधीच असं नीट समजावून सांगत नाही किंवा नॉर्मलही बोलत नाही. व्हेरी ट्रू. शुभ बोलतो, मला आठवतं तुझं आधीचं वागणं, मग तसा राग येतो. तर तसंच रागात बोलतो हे सर्व, आणि जा आता पटकन, नाहीतर आवाज देतील आणि परत काहीतरी टॉन्ट मारतील. यस. अगदी खरं. सो मग अश्विका जाते किचनमध्ये आणि फोन सोबत घेऊन जाते आणि आपल्या मम्माला कामात मदत करत असते. तर कामात वेळेचं काही भान नसतं अश्विकाला. आणि मग तसंच 1 तास होऊन जातो आणि शुभ डायरेक्ट कॉल करतो. तर अश्विका चपाती करत असते, तर दोन्ही हात बिझी असतात, तर कॉल रिसीव्ह करायला जमत नाही. तर लगेच अश्विकाची मम्मा फोन बघतात, तर शुभचं नाव दिसतं आणि मग बोलतात की झालं, आला कॉल. तुम्ही दोघे न बोलता राहूच शकत नाही का गं? नक्की इतकं बोलायला कसं काय सुचतं? बोलावं, पण इतकं पण नाही ना की घरात बघणारे, ऐकणारे सगळे बोर होतील आणि कंटाळून जातील. हां. अश्विका बोलते, मम्मा अगं काही महत्त्वाचं बोलायचं असेल, कारण मी आधी सांगून आली होती किचनमध्ये जात आहे, काम आहे तर. असं सहज बोलायला कॉल नसेलच केला. अश्विकाची मम्मा बोलतात, बोल माझ्यासमोर. फक्त इतकं काय महत्त्वाचं काम आहे तर. हम्म. अश्विका बोलते, नाही मम्मा तुझ्यासमोर नको, काही पर्सनल असेल आणि तो बोलून जाईल तर उगाच तू अनकम्फर्टेबल होशील ना. सो प्लीज. अश्विकाची मम्मा बोलतात, बाप रे, या जनरेशनची तुम्ही मुलं फार जास्तच पुढे निघून गेलात वाटतं. लग्न आधीच पर्सनल बोलणं चाललंय. बरं असो. आता तर कट झाला कॉल, बट परत येईल तर बघते मीच बोलून आणि विचारते की नक्की इतकं काय महत्त्वाचं बोलायचं डायरेक्ट कॉल केला. सो मग शुभ तसंच परत कॉल करतो, तर अश्विकाची मम्मा रिसीव्ह करतात आणि मग हॅलो बोलतात. तर शुभला कळतं की अश्विकाची मम्मा आहे. तर शुभ बोलतो की बरं झालं तुम्ही रिसीव्ह केला कॉल. तर अश्विकाची मम्मा बोलतात की हां बोल, काय बोलायचं आहे तुला. तर शुभ बोलतो, तुमच्या मुलाला सांगा 2 गोष्टी नीट समजावून. माझ्या मागे 2 मुलांना पाठवलं आहे आणि मला परत असं काही कळलं तर त्याला सोडणार नाही मी. व्हॉट? न्यू ट्विस्ट. अश्विकाची मम्मा बोलतात, ही धमकी देत बोलणं बंद कर आधी. आणि तू असं काहीतरी केला जरी असेल तर मी बघते त्याला, पण तुझी ही काही पद्धत आहे ना बोलायची, समोर कोण आहे आणि कोणाशी कसं बोलायचं हेही कळत नाही का? मला वाटलं नव्हतं तू असं पण बोलू शकतो म्हणून. खरंच असं जर आधी माहिती असतं तर अश्विकाला समजवायला मला वेळ लागला नसता. बाप रे, किती खतरनाक. अश्विका विचारत असते की काय झालं मम्मा, काय बोलला तुला शुभ. तर अश्विकाची मम्मा लगेच अश्विकाला फोन देतात. तर अश्विका विचारते की काय झालं, काय बोललं तू मम्माला. मी तुला आधीच बोलली आहे की माझ्या फॅमिलीसमोर राग राग करू नको आणि त्या रागात काही चुकीचं बोलून जाऊ नको. तरी तू तेच केलंस ना शेवटी. हां. तर शुभ बोलतो, एक सेकंड, तुझ्या भावाने माझ्या मागे 2 मुलं लावले होते अँड यामुळेच मला खूप जास्त राग आला होता, तर त्याच रागात तुला कॉल केला मी. बट तुझ्या ऐवजी तुझ्या मम्माने कॉल रिसीव्ह केला. मग झालं, तिकडे निघाला तो राग. पण त्यांना बोलताना जस्ट अँग्री टोनमध्ये बोलत गेलो, त्यांना डिसरिस्पेक्ट केलं नाही आहे मी. पण राग येणारच ना त्यांना, बिकॉज त्या टोनमध्ये बोललो ना मी. सो म्हणून. करेक्ट. अश्विका बोलते, मम्मा हॉलमध्ये जाऊन ओरडत आहे त्याला, बट त्यानंतर मला काय काय ऐकवणार आहे ना.
हे वेळ आल्यानंतरच कळेल. शुभ बोलतो, मला त्यांच्याशी बोलायचं आहे, सो प्लीज त्यांना एवढंच बोल की शुभला महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आहे. प्लीज एकदा बोलणं करून द्या माझं. हां. सो मग अश्विका बोलते, नाही शुभ, मला नाही वाटत आता मम्मा तुझ्याशी बोलेल वगैरे, बिकॉज खूप जास्त रागात आहे आणि असं रागात असताना तुझं नाव नाही घेऊ शकणार मी मम्मासमोर. सो मग शुभ यावर ठीक आहे बोलून कॉल कट करतो. तर काही वेळाने अश्विकाची मम्मा किचनमध्ये येतात आणि जे काम बाकी असतं ते करायला घेतात. तर अश्विका शांतच असते आणि मग अश्विकाची मम्मा बोलतात की काय का तुला अजून पण शुभ राईटच वाटतो का, हे असं बोलला माझ्याशी तरीसुद्धा. अश्विका बोलते, मम्मा शुभने सांगितलं आता मला, तर तो तुला असं काही नाही बोलला, बट दादावर जे राग होतं त्यामुळे त्याचा टोन तसा होता. सो प्लीज मम्मा शुभबद्दल गैरसमज करू नको आणि त्याला त्याबद्दल परत तुझ्याशी बोलायचं आणि जे टोन यूज केला तुझ्याशी बोलताना त्याबद्दल बोलायचं आहे. बिकॉज त्याला खरंच वाईट वाटत आहे की तुझ्याशी असं काहीतरी बोलला. करेक्ट. अश्विकाची मम्मा बोलतात, विचारलं मी याला आत्ता तर हा बोलत आहे की कोणालाही पाठवलं वगैरे नाही आहे, पण जेव्हा मी त्याला शपथ दिली तर तो खरं बोलला बरोबर. अँड शुभला नंतर बोलते मी, बिकॉज आता माझा मूड नाही आहे आणि त्याला पण चांगलंच ऐकवते, थांब. अश्विका खूप हॅपी होती की अश्विकाची मम्मा रेडी आहे शुभशी बोलायला आणि मग तसंच शुभला मेसेज करून सांगते आणि मग सगळे जेवायला बसतात आणि जेवण वगैरे झाल्यानंतर अश्विका सोफ्यावर बसलेली असते तर शुभला विसी करते, व्हिडिओ कॉल. आणि मग दोघेही असंच एकमेकांना बघून स्माईल करत असतात, कॉल म्यूट ठेवून. आय हाय, सो क्यूट क्यूट. सो मग अश्विकाची मम्मा पण येऊन बसतात सोफ्यावर आणि त्यांना व्हिडिओ कॉलबद्दल काहीही माहिती नसते. तर तसंच अश्विकाला बोलतात की तुझ्या लग्नाला आम्ही परवानगी नाहीच दिली तर तू काय करणार ग. अश्विका व्हिडिओ कॉल स्क्रीनकडे बघते. तर अश्विकाची मम्मा बोलतात की तिथे काय बघते, सांग ना, काहीतरी विचारलं आहे मी तुला. तर अश्विका बोलते की मी आणि शुभ खूप जास्त मागे लागणार तुमच्या सर्वांच्या आणि शेवटी कन्व्हिन्स करूनच राहणार. सो प्लीज मम्मा तू नाही दिली परवानगी वगैरे असं नको ना बोलू. करेक्ट. सो मग सगळे नॉर्मल बसलेले असतात. तर असंच अश्विका बोलते की मम्मा चल ना बाहेर वॉक करू ना थोडं. तर अश्विकाची मम्मा नकार देतात. तर अश्विका बोलते की शुभला बोलायचं होतं थोडं, तर तेही बोलून घेशील, मग प्लीज चल ना मम्मा, चल ग. सो मग अश्विकाची मम्मा जातात आणि बाहेर जातात अश्विका कॉल करते शुभला आणि तिथे आपल्या मम्माला फोन. तर शुभ बोलतो की सो सॉरी आंटी, माझं नको तो राग तुमच्यावर निघाला, खरंच सॉरी, प्लीज माफ करा मला आणि यापुढे असं कधी चुकून पण नाही होणार. तर अश्विकाची मम्मा बोलतात की ठीक आहे आणि तुला पण माझ्या मुलामुळे त्रास नाही होणार, यू जस्ट डोंट वरी. अहो. शुभ बोलतो थँक्यू सो मच. आणि तुम्हाला माहिती आहे, जेव्हा मला कोणत्याही मुलावर राग येतो ना तर डायरेक्ट हाय लेवलचं रिॲक्ट होत नाही मी. खूप नॉर्मल वागून सर्व नॉर्मल वेमध्ये क्लिअर करायचं बघतो. पण कधी कधी काही सिच्युएशन अशा येतात की ज्यामुळे सहनच नाही होत, राग निघूनच जातो. अश्विकाची मम्मा बोलतात, ते सर्व ठीक आहे पण तू आम्हाला त्रास देतो त्याचं काय. मी सांगते आहे तुला की लग्नाला होकार वगैरे काही मिळणार नाही आहे, मग तरी का शांत होत नाही आहे तू, का आम्हाला असं त्रास देतो नेहमी नेहमी, एकच एक विचारून की. आणि हे अश्विकासोबत बोलणं केव्हा बंद करणार आहे तू, हां, रोज रोज बोलत असतो, हां हां. शुभ बोलतो, सॉरी तुम्हाला काही त्रास झाला असेल तर, पण मला अश्विकासोबतच लग्न करायचं आहे आणि ह्यासाठी तुमची परवानगी घेऊनच राहणार, बिकॉज आम्ही नाही राहू शकणार आहे एकमेकांना सोडून. मग तेवढा विचार करून द्या ना होकार, हां, प्लीज द्या ना होकार. अशोकाची मम्मा बोलतात, नाही देणार आहे होकार आणि घरात तुझं नाव सुद्धा घेऊ देत नाही अशोकाचे पप्पा, आणि तू लग्नाच्या परवानगीबद्दल बोलतो. चल माझं झालं बोलून आता, ओके. अश्विकाची मम्मा लगेच तो फोन अश्विकाला देऊन टाकतात आणि मग अश्विका घरी जाते आणि रूममध्ये जाऊन काही वाट्याने शुभला मेसेज करते की बोल आता. तर शुभ बोलतो की जेव्हापर्यंत घरचे ऐकणार नाही तेव्हापर्यंत आपण शांत बसायचं नाही, ओके. हां, ओके. अश्विका बोलते, हो ते मला माहिती आहे आणि मी नाहीच बसणार आहे शांत. आणि बाय द वे उद्या मी माझ्या फ्रेंड्ससोबत मी माझ्या स्कूल फ्रेंडच्या लग्नाला जाणार आहे. सो आम्ही सर्व फ्रेंड्सनी साडी वेअर करायचा प्लान केला आहे, मस्त आहे ना. शुभ बोलतो, एक सेकंड, तू कोणत्याही लग्नाला जात नाही आणि साडी वगैरे वेअर करायचा विचारसुद्धा करायचा नाही, नाही देत आहे मी तुला कसली परमिशन. सो प्लीज तू हा प्लॅन वगैरेचा सोड विचार आता, कळलं ना.
अश्विका बोलते, शुभेल काय आहे हे? मी इतकी जास्त हॅप्पी होती की तुम्हाला नकार देणारच नाही यासाठी, आणि चक्क तूच नकार देऊन मोकळा होत आहे. प्लीज समजून घे, सर्व स्कूल फ्रेंड्स आहेत आणि तुला मी ॲड्रेस सेंड करून ठेवते. तुला थोडा जरी डाऊट आला तर तिथे येऊन बघ तू. पण प्लीज मला जाऊ दे, बिकॉज बेस्टीपेक्षा कमी नाही आहे माझ्यासाठी. आणि सर्व फ्रेंड्सना ऑलरेडी होकार देऊन झाला आहे यलशू, प्लीज ऐक ना, जाऊ दे ना. शुभ बोलतो, ती जी कोणी फ्रेंड असेल तुझी ती फक्त काही मुलींनाच बोलावली नसेल, मुलंही असतील. मग तेच फालतू काहीतरी सेल्फी विथ बॉईज अँड ऑल हे सर्व मला नाही आवडत. इतकं ओपन माइंडेड नाही आहे मी की माझ्या वाईफीला असंच कोणासोबतही पिक्स क्लिक करून द्यायला. कळलं अश्विका? हां. अश्विका बोलते, बाप रे शुभ, मी एक सेकंडसाठी सुद्धा विचार नव्हती केली की मुलं येतील आणि पिक्स क्लिक होतील वगैरे. माझ्या डोक्यात फक्त एकच विचार होता की सर्व फ्रेंड्स इतक्या इयर्सने भेटणार आहे, सर्व मस्त रेडी होणार आम्ही आणि मग तसंच स्कूल लाईफमध्ये मस्ती करतो तेच कंटिन्यू करत एन्जॉय करणार. आणि तू हे सर्व माझं कुठेच काहीच विचार न करता फक्त मुलांबद्दल विचार करून मला डायरेक्ट नकार दिलाय. हां. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. ओ माय गॉड. सो पार्ट 7-2 मध्ये बघू ह्यावर शुभ काय बोलतो आणि लग्नाला जायला परवानगी देतो की नाही, आणि दिला किंवा नाही दिला त्यापेक्षा पण एक्सायटेड काहीतरी पुढे घडलेलं आहे. सो नक्की वेट करा, लवकरच येणार आहे तो पुढील पार्ट. रायटर अँड एडिटर शुभ बाबू.